नमस्कार. मी मराठी आणि कथा मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजची आपली कथा आहे काबुलीवाला. लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर आणि याचा मराठी अनुवाद केलेला आहे पद्मिनी बिनीवाले यांनी. आमची 5 वर्षांची छोटी मिनी सारखी बडबड करीत असे. तिला क्षणभरही गप्प बसवत नसे. बोलता यायला लागल्यापासून जागी असेल तेव्हा तिची सारखी बडबड चालायची. तिची आई तिला बऱ्याचदा दटावून गप्प बसवत असे, पण मला मात्र ते कधीच शक्य झालं नाही. मिनी गप्प बसली की मला चैन पडत नसे. मला ते अस्वाभाविक वाटे. त्यामुळे माझ्याशी तिच्या गप्पा गोष्टी मोठ्या उत्साहानं चालत. एके दिवशी सकाळी मी लिहित बसलो होतो. माझ्या कादंबरीच्या 17व्या प्रकरणाला मी सुरुवात करीत होतो. तोच मिनी आली आणि म्हणाली, "बाबा, रामदयाळ दारवान कावळ्याला कव्वा म्हणतो. त्याला काही कळतच नाही." "हो ना." एखाद्या गोष्टीला वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी नावं असतात हे मी तिला समजावून सांगणार होतो. तेवढ्यात तिचं पुन्हा चालू झालं, "अहो बाबा, भोला म्हणतो हत्ती आकाशात सोंड उंच करून पाणी फेकतो ना, म्हणून पाऊस पडतो." "अय्या बाबा, काही तरच ना. भोला किती खोटं बोलतो." यावर मी काही बोलण्यापूर्वीच तिनं लगेच दुसरा प्रश्न विचारला, "बाबा, आई तुमची कोण लागते हो?" मला या प्रश्नाचं मोठं हसू आलं. तिची गंमत करण्यासाठी मी म्हणणार होतो, "मेहुणी." पण असं काही न बोलता मी म्हटलं, "मिनी, तू भोलाबरोबर खेळ जा. मी आता कामात आहे." ती माझ्या पायाशी टेबलाच्या बाजूला बसून दोन्ही पाय आणि हात हलवत अगडम बगडम करत खेळू लागली. माझ्या कादंबरीचा नायक प्रतापसिंह त्याचवेळी नायिका कांचनमालेला घेऊन अंधाऱ्या रात्री किल्ल्याच्या उंच खिडकीतून खालच्या नदीत उडी घेत होता. आमचं घर रस्त्याला लागून होतं. अगडम बगडम खेळत बसलेली मिनी अचानक खिडकीकडे धावली आणि मोठमोठ्याने हाका मारू लागली, "काबुलीवाला, ए काबुलीवाला." ढगळ मळके कपडे, डोक्यावर पगडी, काखेत झोळी आणि हातात द्राक्षांच्या 2-4 पेट्या घेतलेला एक धिप्पाड पठाण मंद मंद पावलं टाकत रस्त्यावरून चालला होता. त्याला पाहून मिनी इतकी आनंदित झाली होती की तिनं त्याला जोरजोरात हाका मारण्याचा सपाटाच लावला होता. मला कळून चुकलं की काखेत झोळी घेतलेले हे संकट आता माझ्यापुढे उपस्थित होणार आणि माझ्या 17व्या प्रकरणाचं गाडं इथेच थांबणार. मिनीच्या हाका ऐकून काबुलीवाला मागे वळून हसला आणि आमच्या घराच्या दिशेनं यायला निघाला. मात्र त्याला खरंच येताना पाहून मिनी श्वास रोखून जी घरात पळाली ती आत कुठं दडून बसली कोण जाणे. बहुधा तिला भीती वाटत असावी की काबुलीवाल्याच्या झोळीत तिच्यासारखं 2-4 पोरं कोंबलेलं असतील. काबुलीवाला आला आणि हसत हसत मला सलाम करून उभा राहिला. इथे माझ्या कादंबरीतील प्रतापसिंह आणि कांचनमाला भलतेच संकटात सापडलेले होते. पण मिनीनं हाका मारून त्याला बोलावलेलं असल्यामुळे त्याच्याकडून काहीच न घेणं बरं दिसलं नसतं. मी थोडं खरेदी केलं. मग अब्दुर रहमान, इंग्लंड रशिया संबंध, भारताच्या सीमेचं रक्षण अशा काही विषयांवर आमच्या थोड्या गप्पा झाल्या. निघताना त्यानं विचारलं, बाबू, तुमची छोटी बच्ची कुठं दिसत नाही. कुठं गेली ती?" मिनीच्या मनातील काबुलीवाल्याची भीती घालवण्यासाठी मी तिला आतून बोलावून घेतलं. ती येऊन मला बिलगली आणि एकदा काबुलीवाल्याकडे आणि एकदा त्याच्या झोळीकडे भीत भीत पाहू लागली. ती झोळीतील खिसमिस अक्रोड काढून तिला देण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण ती काही केल्या ते घेईना. उलट अधिकच संशयानं मला बिलगली. काबुलीवाल्याशी आमची पहिली ओळख ही अशी झाली. एके दिवशी सकाळच्या वेळी काही कामासाठी मी घराबाहेर पडलो. बघितलं तर घरासमोरच्या बाकावर मिनी बसली होती. तोंडानं तिची काहीतरी बडबड चालली होती.
आणि तिच्या पायाशी बसून काबुलीवाला हसत हसत सारे ऐकत होता. अधूनमधून तोही आपल्या तोडक्या मोडक्या बंगालीत काहीतरी बोलत होता. मिनीच्या 5 वर्षांच्या आयुष्यात तिचं सारं बोलणं शांतपणे ऐकून घेणारा, तिच्या वडिलांखेरीज एवढा सहनशील श्रोता तिला कधीच मिळाला नव्हता. जवळ जाऊन पाहिलं तर तिचा चिमुकला पदर बदाम, खिसमिस यांनी भरलेला. मी काबुलीवाल्याला म्हटलं, हे सगळं कशाला दिलंस तिला? असं काही तिला देत जाऊ नकोस. मी खिशातून अधेली काढून त्याला दिली. त्यानं निसंकोचपणे ती घेतली आणि झोळीत टाकली. घरी येऊन पाहतो तो त्या अधेलीवरून घरात रण माजलं होतं. मिनीची आई एक चकचकीत गोल नाणं मिनी पुढे धरून मिनीला दरडावून विचारत होती, कुठून आणलीस तू ही अधेली? मला काबुलीवाल्यानं दिली. मिनी सांगत होती, तू काबुलीवाल्याकडे गेलीसच का? आणि ही अधेली का घेतलीस? मिनीची आई कडाडली. मी खरंच त्याच्याकडे नाही मागितली. मिनी रडत रडत सांगू लागली. त्यानं आपण होऊन दिली. मी पुढे झालो आणि मिनीला त्या संकटातून वाचवण्यासाठी बाहेर घेऊन गेलो. मला नंतर कळलं की मिनीची आणि काबुलीवाल्याची ही काही दुसरीच भेट नव्हती. गेले काही दिवस तो रोज येत होता आणि बदाम पिस्त्यांची भेटी देऊन त्यानं तिच्याशी चांगली दोस्ती केली होती. त्या दोघांच्यात काही गमतीच्या गोष्टी जणू ठरून गेल्या होत्या. रहिमतला पाहिल्याबरोबर मिनी हसत हसत विचारी, काबुलीवाला, ओ काबुलीवाला, तुझ्या झोळीत काय आहे? एकेका शब्दावर अनावश्यक अनुस्वार देत तोही हसत सांगे, हां थी, अर्थात झोळीत हत्ती आहे असं सांगण्यातच त्यांची सारी गंमत लपली होती. यात फार काही विशेष होतं असं नाही, पण त्या दोघांना मात्र त्या गमतीदार उत्तराची खूप मजा वाटे. आणि शरद ऋतूतल्या प्रसन्न सकाळी मिनीचं न तिच्यासाठी तिच्या एवढ्या झालेल्या काबुलीवाल्याचं मनमोकळं हसणं पाहून मलाही फार बरं वाटे. आणखी एक बातचीत त्या दोघांत नेहमी घडे. काबुलीवाला म्हणे, बच्ची, तू कधी सासरी जाऊ नकोस हां. आमच्या बंगल्यामध्ये त्यावेळी मुलींना लहानपणापासूनच सासर हा शब्द अगदी चांगला माहीत असायचा. परंतु आम्ही जरी वेगळ्या विचारांचे असल्यामुळे सासर या शब्दामागच्या अर्थाचा मिनीला अजून परिचय झालेला नव्हता. त्यामुळे रहिमतचा प्रश्न तिला नीट कळायचा नाही. पण प्रश्नाचं उत्तर न देता गप्प बसली तर ती मिनी कसली. तीच उलट रहिमतला विचारी, तू जाणार का सासरी? काल्पनिक सासूर वाडीपुढे मूठ उगारून रहिमत खोट्या खोट्या रागाने म्हणे, मी सासऱ्याला एक ठोसा मारणार. रहिमतचा आवेश पाहून त्याच्या सासऱ्याची काय अवस्था होईल या कल्पनेनं करून मिनीची हसता हसता पुरेवाट होई. शरद ऋतूचे दिवस होते. वातावरण प्रसन्न होतं. पूर्वी रोज लोक याच ऋतूत दिग्विजयासाठी बाहेर पडत. प्रवासाला हा काळ खरोखरच छान असतो. मी कलकत्ता सोडून कधीही कुठे जात नसे. मात्र स्वतः घरात बसून जगभर हिंडायला मनाला मोकळं सोडत असे. पण मी घराच्या एका कोपऱ्यात बसलेला प्रवासी असे. परदेशाचं नाव ऐकल्यावर माझं मन सैरभैर होई. रस्त्यात एखाद्या परदेशी माणसाला बघितल्याबरोबर तिथल्या नद्या, पर्वत, दूरदर्शीच्या अरण्यातलं त्यांचं झोपडं यांची चित्र माझं मन रंगवू लागे आणि स्वतंत्र स्वच्छंद जीवनाची कथा कल्पनेत आकार घेई. एक प्रकारे मी इतका घर कोंबडा होतो की माझा कोपरा सोडून बाहेर जायचं म्हणजे मला मोठं संकट वाटे. म्हणून तर सकाळच्या वेळी आपल्या खोलीत टेबलाजवळ बसून काबुलीवाल्याबरोबर गप्पा करता करता माझा आपोआप प्रवास होऊन जाई. दोन्ही बाजूला काळपट रक्तवर्णनीय उंच उंच डोंगर रांगा, मध्ये चिंचोळा वाळवंटी रस्ता, पाठीवर बोजा घेऊन जाणाऱ्या उंटांच्या रांगा, पागड्या घातलेले व्यापारी आणि प्रवासी,
कुणी उंटांच्या पाठीवर, कुणी पायी, कुणाच्या हातात भाले तर कुणाच्या हातात चमकीच्या बंदुका. आपल्या मोडक्या तोडक्या बंगालीत पण घनगंभीर आवाजात काबुलीवाला अशा गोष्टी सांगे की ती सगळी चित्र माझ्या डोळ्यांपुढून सरकू लागत. मिनीची आई अतिशय संशयखोर स्वभावाची. रस्त्यावर जरा कुठे आवाज झाला की तिला वाटे जगातले सारे दारुडे आणि घरच्याच राखेनं धावत येत आहेत. तिच्या मते ही पृथ्वी चोर, डाकू, दारुडे, साप, वाघ, झुरळं, पिसवा, मलेरियाचे जंतू तसेच गोरे लोक यांनी ठासून भरलेली होती. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही तिच्या मनातील त्यांची भीती यत्किंचितही कमी झालेली नव्हती. रहिमतच्या बाबतीतही मिनीची आई पूर्णपणे निर्धास्त नव्हती. ती मला वारंवार त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगत असे. मी तिचं म्हणणं हसण्यावारी नेऊ लागलो की तीच मला उलट विचारी, कधी कुणाची मुलं चोरली नाहीत का? काबूल देशात गुलामांचा व्यापार चालतोच ना. एका आडदांड काबुलीवाल्याला एक छोटंसं मूल पळवून नेणं काय अवघड आहे. ही गोष्ट अशक्य नव्हती. हे जरी मांडलं तरी ती विश्वास ठेवण्यासारखीही नव्हती. दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची सर्वांची क्षमता सारखी नसते. म्हणूनच माझ्या पत्नीला भीती वाटत होती. तरी काही दोष नसताना रहिमतला घरी येण्याची मनाई करणं मला जमलं नाही. दरवर्षी साधारण माघ महिन्याच्या मध्याला रहिमत त्याच्या मुलखात जात असे. जाण्याआधी उधार दिलेले सगळे पैसे वसूल करण्याच्या कामात तो गुंतलेला असे. वसुलीसाठी त्याला घरोघर फिरावं लागे. तरीही तो दिवसातून एकदा तरी मिनीला भेटून जाई. हे पाहिलं की वाटे या दोघा दोस्तांत काहीतरी गुप्त कारस्थान शिजलेलं आहे. कारण ज्या दिवशी तो सकाळी येऊ शकत नसे त्या दिवशी तो संध्याकाळी येई. अंधारात घराच्या कोपऱ्यात अंगात ढगळं खमीज पायजमा घातलेला आणि खांद्यावर झोळी अडकविलेला तो धिप्पाड काबुलीवाला पाहिला की साहजिकच मनात एक शंकेची पाल चुकचुके. परंतु जेव्हा मिनी काबुलीवाला करत धावत येई आणि अगदी भिन्न वयाच्या त्या दोस्तांत नेहमीप्रमाणे हसत खेळत गप्पा गोष्टी सुरू होत, तेव्हा साऱ्या शंका फिटून माझं हृदय आनंदून जाई. एके दिवशी मी माझ्या छोट्या खोलीत बसून माझ्या पुस्तकाची प्रिंफ वाचत होतो. थोडी संपत आली असली तरी गेले 2-3 दिवस थंडीनं पुन्हा चांगलाच जोर धरला होता. हवेत गारठा होता. खिडकीतून घुसून आत आलेलं सकाळचं कोवळं ऊन टेबलाखाली माझ्या पायांना स्पर्श करत होतं. तो उबदार स्पर्श मोठा गोड वाटत होता. 8चा सुमार होता. डोक्याला मफलर बांधून सकाळी फिरायला गेलेली माणसं आता घराकडे परतली होती. अशावेळी अचानक घरासमोरच्या रस्त्यावर कसली तरी गडबड झाल्याचं ऐकू आलं. डोकावून पाहिलं तर रहिमतच्या दंडाला काढण्या बांधून 2 पहारेकरी त्याला धरून आणत होते. त्यांच्या मागून फाजील चौकस पोरांचं एक टोळकं चाललं होतं. रहिमतच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि एका पहारेकऱ्याच्या हातात रक्तानं माखलेला सुरा. मी बाहेर जाऊन पहारेकऱ्याला विचारलं, काय झालं? थोडं पहारेकऱ्यांकडून थोडं रहिमतकडून समजलं ते असं की एका शेजाऱ्यानं रहिमतकडून उधारीनं चादर घेतली होती, पण तो आता ते नाकारत होता. दोघांत बरीच बाचाबाची झाली आणि अखेर रहिमतनं त्याला सुऱ्यानं भोसकलं. त्या माणसाला उद्देशून रहिमतनं अर्वाच्य शिव्या देत होता. तोच काबुलीवाला, ए काबुलीवाला असं ओरडत मिनी बाहेर आली. क्षणभर रहिमतच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आनंद झाला. आज त्याच्या खांद्यावर झोळी नव्हती, त्यामुळे नेहमीप्रमाणे त्या झोळीबद्दलची प्रश्नोत्तरं झाली नाहीत. एकदम पुढचाच प्रश्न आला, काबुलीवाला सासरी चाललास? रहिमत हसला आणि म्हणाला, हो, तिकडेच चाललो. त्यानं पाहिलं. त्याच्या उत्तरानं मिनी हसली नाही. तेव्हा आपले हात तिला दाखवत तो म्हणाला, सासऱ्याला मारलं असतं, पण काय करू, माझे हात बांधले आहेत. भोसकण्याच्या गुन्ह्याखाली रहिमतला काही वर्षांची शिक्षा झाली. काळ पुढे चाललाच होता.
हळूहळू मला रहिमतचा विसर पडत गेला. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात असे गुंतलो होतो की स्वतंत्र वृत्तीचा एक पर्वतप्राय पुरुष तुरुंगाच्या भिंतीआड वर्षांमागून वर्ष ढकलत आहे याची आम्हाला जाणीवही उरली नाही. मिनी तर आपल्या या मित्राला इतकी पटकन विसरली की तिचं वागणं बघून शरम वाटावी. घोडागाडीच्या नवीन साईसाबरोबर तिची आता गट्टी जमली होती. वाढत्या वयाबरोबर ती नवीन मैत्रिणी जोडत होती. वडिलांच्या खोलीकडे तर ती आताशा फारशी फिरकत नव्हती. त्यामुळे तिचा माझा संवाद अलीकडे फारच तुटक झाला होता. आणखी काही वर्ष लोटली. आणखी एक शरदकाल आला. मिनीचं लग्न ठरलं. दुर्गापूजेच्या सुट्टीत तिचा विवाह होणार होता. दुर्गेबरोबरच आमचीही आनंदमयी आमचं घर सुनं करून पितृगृही जाणार होती. आजची सकाळ फार सुंदर होती. पावसानंतर शरदातलं ऊन गाळलेल्या सोन्यासारखं दिसत होतं. कलकत्त्याच्या गल्लीबोळातली मोडकी तोडकी जीर्ण शीर्ण घरंसुद्धा त्या उन्हात विलक्षण सुंदर भासत होती. आज मिनीचं लग्न होतं. रात्र संपते न संपते तोच आमच्या दारी सनई वाजू लागली. त्या सुरांनी हृदयात काहूर माजलं होतं. मन आतल्या आत रडत होतं. भैरवीचे करुण स्वर माझ्या मिनीच्या विरहाचं दुःख शरदकालातील उन्हासारखं सारं जग व्यापून टाकत आहे असं वाटू लागलं. सकाळपासून घरात गडबड सुरू झाली. लोकांची ये-जा चालू होती. अंगणात मांडव घातला जात होता. चारी बाजूंना आणि वरांड्यात लतावेली लावून आरास चालली होती. हातोड्यांचे ठकठक आवाज येत होते. हाकाहाकीला तर सुमारच नव्हता. मी माझ्या लिहिण्याच्या खोलीत बसून हिशेब करत होतो. अचानक रहिमत तिथे आला आणि सलाम करून उभा राहिला. मी प्रथम त्याला ओळखलंच नाही. त्याची सगळी रयाच गेली होती. खांद्याला जोळी नव्हती. केसांची लांब झुलपं नव्हती. देहावर पूर्वीचं तेजही उरलं नव्हतं. शेवटी त्याच्या हसण्यावरून मी त्याला ओळखलं. मग विचारलं, रहिमत, केव्हा आलास सुटून? काल संध्याकाळीच सुटका झाली, तो म्हणाला. ते ऐकून मला कसंसंच वाटलं. आजपर्यंत खुणी माणसाला मी कधीच इतक्या जवळून पाहिलं नव्हतं. त्याला पाहून जीव चरकला. वाटलं आजच्या शुभ दिवशी हा नसता आला तर बरं झालं असतं. मी त्याला म्हटलं, आज आमच्या घरी कार्य आहे. मी जरा घाईत आहे. तेव्हा आज तू गेलास तर बरं होईल. माझं बोलणं ऐकून तो तडक जायला निघाला. पण दाराजवळ जाऊन जरा घुटमळला आणि म्हणाला, एक वेळ मी बच्चीला पाहू शकणार नाही का? त्याला बहुधा लहानपणाची मिनीच आठवत असावी. बिचाऱ्याला वाटत असावं पूर्वीसारखी मिनी आताही काबुलीवाला करत धावत येईल. पूर्वीसारख्याच निर्वेधपणी त्यांच्या गप्पा होतील. पूर्वीचं नातं स्मरून त्यानं द्राक्षांची एक पेटी आणि कागदाच्या पुड्यात थोडे किसमिस बदाम आपल्या मित्राकडून घेऊन आणले होते. त्याची स्वतःची झोळी आता होतीच कुठे? मी म्हटलं, आज सगळी कामात आहेत तेव्हा कुणाचीच भेट होणार नाही. हे ऐकून तो काहीसा खिन्न झाला. क्षणभर थांबून त्यानं माझ्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं आणि सलाम बाबू म्हणून तो बाहेर पडला. मला ओशाळल्यासारखं झालं. वाटलं त्याला परत बोलवावं. पाहतो तर तो आपण होऊनच परत येत होता. जवळ येऊन तो म्हणाला, ही द्राक्ष आणि खिसमिस मी बच्चीसाठी आणली आहेत. ती तेवढी तिला द्या. मी ते घेऊन पैसे देऊ लागलो तर त्यानं एकदम माझा हात धरला. म्हणाला, आपण माझ्यावर खूप दया केलीत. त्याचं मला जन्मभर स्मरण राहील. मला पैसे देऊ नका बाबू. तुमच्यासारखीच माझ्या मुलखात माझीही एक मुलगी आहे. तिला आठवतच मी आपल्या बच्चीसाठी काही बाही आणतो. मी काही सौदा करण्यासाठी नाही येत इथे बाबू. इतकं बोलून त्यानं आपल्या ढगळ खमिजात हात घालून छातीपासच्या खिशातून एक मळका कागद बाहेर काढला आणि मोठ्या काळजीपूर्वक कागदाची घडी उलगडून तो दोन्ही हातानं माझ्या टेबलावर पसरला. त्या कागदावर एका चिमुकल्या हाताच्या पंजाचा ठसा होता. फोटो नव्हता.
तैलचित्र नव्हतं, कसलं तरी रंग लावून तो छाप कागदावर उमटवला होता. आपल्या मुलीची ती चिमुकली आठवण हृदयाजवळ जतन करत रहिमत कलकत्त्याच्या रस्त्यातून मेवा विकत हिंडत असे. त्या छोट्याशा कोमल नाजूक हाताच्या स्पर्शानं त्याच्या विरही हृदयात अमृताचा वर्षाव होत असे. तो हाताचा ठसा पाहताच माझ्या डोळ्यांत पाणी आलं. तो एक मेवा विकणारा सामान्य काबुलीवाला आणि मी एक उच्चवर्णीय बंगाली हा भेदच मी विसरून गेलो. मला वाटलं तो आणि मी सारखेच आहोत. जसा तो एक पिता तसा मीही एक पिताच. पर्वतमय देशात राहणाऱ्या त्या छोट्या पार्वतीच्या हाताचा चिमुकला ठसा पाहून मला मिनीचं बालरूप आठवलं. मी लगेच मिनीला आत बोलावणं पाठवलं. घरातून तिच्या येण्याला खूप विरोध झाला, पण मी कोणाचंच ऐकलं नाही. रेशमी वस्त्र परिधान केलेली, कपाळाला चंदनाचा टिळा लावलेली वधूवेशातील मिनी लाजत माझ्याजवळ येऊन उभी राहिली. तिला पाहून काबुलीवाला प्रथम गोंधळला. त्याला तिच्याशी पूर्वीसारखं बोलता येईना, पण मग हसून तो म्हणाला, बच्ची, सासरी चाललीस ना? मिनीला आता सासूरवाडीचा अर्थ कळला होता. आता पूर्वीसारखं तिलाही गमतीदार उत्तर देता आलं नाही. रहिमतचा प्रश्न ऐकून तिला आणखी लाजल्यासारखं झालं. ती तोंड फिरवून उभी राहिली. काबुलीवाल्याबरोबर झालेली मिनीची पहिली भेट मला आठवली आणि माझं मन गलबलून गेलं. मिनी आत निघून गेली. एक दीर्घ निश्वास टाकून रहिमतनं जमिनीवर बसकन मारली. त्याला कळून चुकलं की त्याची बच्चीही मधल्या काळात अशीच मोठी झाली असणार. आता तिच्याशी नव्यानं ओळख करून घ्यावी लागणार. तिच्याशी बोलायची भाषा बदलावी लागणार. आता ती थोडीच पूर्वीसारखी असेल. या 8 वर्षांत किती पाणी वाहून गेलं असेल कोण जाणे. शरद ऋतूतल्या सकाळच्या कोवळ्या उन्हात सनईचे सूर मिसळले होते. कलकत्त्याच्या एका गल्लीत बसून रहिमत बघता बघता मनानं पर्वतांच्या वालुकामय अफगाणिस्तानातील चित्र पाहू लागला. मी त्याला एक नोट दिली आणि म्हणालो, रहिमत, तू आपल्या मुलखात आपल्या मुलीकडे जा. तुमच्या दोघांच्या बापलेकीच्या भेटीनं माझ्या मिनीचं कल्याण होईल. हे पैसे दिल्यामुळे मला लग्न समारंभाच्या खर्चात काटछाट करावी लागली. दिव्यांची रोषणाई करता आली नाही. वाजंत्रीही वाजविता आली नाहीत. घरातील बायका माणसं खट्टू झाली. त्यांना कुठं माहिती होतं की एका उज्ज्वल प्रकाशानं आमचा समारंभ आणखी मंगलमय झाला होता. तर मित्रांनो, सुप्रसिद्ध लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली काबुलीवाला ही कथा तुम्हा सर्वांना कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच दर्जेदार कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.